नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाईट जानेवारी फेब्रुवारी 2020 हा जो आपला अंक होता 2 महिन्यांचा, तर त्यासंबंधीचं रिव्हिजन आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर हे जे लेक्चर असणार आहे, या लेक्चरमध्ये भारताची आर्थिक पाहणी, बजेट, त्याच्यानंतर नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प, CAA, NPR, CMS COP13 आणि करोना व्हायरस एवढे 6 टॉपिक आपण बघणार आहोत. आपण ऑलरेडी इयरबुकचं डिस्कशन केलेलं आहे आणि त्याच बेसिसवर आपण आता हे जानेवारी फेब्रुवारी 2 महिने तुमचे कव्हर होतील याच्यामध्ये. सर्वप्रथम आपण भारताची आर्थिक पाहणी 2019-20 यासंबंधी जाणून घेणार आहोत. भारताची आर्थिक पाहणी 19-20. तर याच्यामध्ये याचं जे फ्रंट पेज होतं, मुखपृष्ठ होतं, ते निळसर रंगाचं होतं, निळसर जांभळा रंग, जो नवीन 100 रुपयाच्या नोटेचा रंग आहे त्या रंगाचं हे मुखपृष्ठ होतं. याचा अर्थ जो होतो तो म्हणजे नव्या आणि जुन्या संकल्पनांचा संगम, म्हणजे निळसर जांभळा रंग, असं मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केलं होतं. आता याच्या केंद्रस्थानी आपला जो सर्वे आहे, इकॉनॉमिक सर्वे, त्याच्या केंद्रस्थानी संकल्पना कुठली आहे तर वेल्थ क्रिएशन, संपत्ती निर्मिती. एकंदरच आपली जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये आता आपल्याला वेल्थ क्रिएशनवर फोकस करावा लागेल, हे एकंदरच चिन्ह आहे. आणि आता कोविड-19मुळे तर परिस्थिती अजून बिकट झालेली आहे. तर देशाने आर्थिक विकास घडवायचा असेल तर संपत्तीची निर्मिती केली पाहिजे, असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं. आणि हाच आपल्या इकॉनॉमिक सर्वेचा गाभा आहे. पैसे कमवा, तुमच्या शत्रूला गर्वहरण करण्यासाठी यापेक्षा चांगले दुसरे कोणतेही हत्यार नाही. तिरुकुरल या ग्रंथातलं हे वचन आहे की जे त्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर सर्वात पहिला प्रश्न येतो की आर्थिक पाहणी तयार कोण करतं. तर आर्थिक घडामोडींचा विभाग अर्थ मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स याचे प्रमुख मार्गदर्शक असतात भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार, चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर. तर भारताचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर जे आहेत ते कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आहेत 2018 पासून, आणि हा त्यांचा दुसरा आर्थिक पाहणी अहवाल आहे. प्रस्तुत कोण करतं तर अर्थमंत्रीच करतात. 31 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी निर्मला सीतारामन यांनी हा अहवाल लोकसभेमध्ये सादर केला होता. आता हिच्यामधला जो एक दुसरा कन्सेप्ट हिच्यामध्ये आहे तो म्हणजे अदृश्य हाताचा सिद्धांत. खुली बाजार जी असते, बाजारपेठ जी असते ती स्वयंनियंत्रित असते आणि त्याच्यामुळेच याला अदृश्य हात असं म्हणतात. म्हणजे साधी गोष्ट आहे, खुल्या बाजारपेठेमध्ये तुम्ही सांगू शकत नाही कुठल्या गोष्टीची किंमत किती राहीलच. ते बाजारपेठ तो सगळा जो मार्केट असतं ते डिटरमाइन करतं की कुठल्या गोष्टीचे रेट्स काय असतील, काय होणार आहे. तर 5 लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष जे आहे आपलं, तर त्याच्याकरता आपल्याला अदृश्य हात जो आहे मार्केटचा, त्याला सरकारच्या विश्वासाच्या हाताची गरज आहे, असं हे सगळं गणित आहे. म्हणजे बाजाराचा हात हा अदृश्य हात, विश्वासाचा हात गव्हर्नमेंटतर्फे, आणि त्याच्यामधून संपत्ती निर्माण. इनविजिबल हँड ऑफ मार्केट अधिक हँड ऑफ ट्रस्ट आणि वेल्थ क्रिएशन. विश्वासाचा हात काय आहे, सरकारची धोरणं ज्याच्यात लोकांना विश्वास वाटला पाहिजे, ट्रस्ट ॲज अ पब्लिक गुड. आर्थिक वर्ष आणि विकास दर, आता हे सगळं डब्यात गेलेलं आहे कारण कोविड-19मुळे गणितं बदललेली आहे, त्याच्यामुळे हे सोडून द्यायचा काही एवढा इश्यू नाही आहे. चीनी प्रारूपावर आपल्याला आता भर द्यायचा आहे, मेक इन इंडियावर पुन्हा एकदा भर द्यायचा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दुहेरी रचना, एक कामगार केंद्रित उद्योगांची निर्मिती करायची, निर्यातक्षम उत्पादनांची निर्मिती करायची. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर निर्यात होऊ शकतील अशाच गोष्टींचं उत्पादन करणे आणि कामगार केंद्रित गोष्टींवर, उद्योगांवर फोकस करणे. चीननी याच गोष्टीमुळे 8% विकास दर साधला होता, हे स्पष्ट आहे, आणि त्याच्यामुळे आपण हे करणार आहे. असेंबल इन इंडिया इंटू मेक इन इंडिया. आधी आपण काय करायचो, बाहेरून वस्तू आणायचो आणि मग इथं असेंबल करायचो, तर आता सर्व इथंच तयार होणार. 2025पर्यंत 3.5% निर्यात वाढवायची आपल्याला, आणि 2030पर्यंत 6% निर्यात वाढवायची, हे लक्ष आहे आपलं. रोजगार निर्मितीमध्ये सुद्धा 2025पर्यंत 4 करोडची रोजगार निर्मिती, 2030पर्यंत 8 करोडची रोजगार निर्मिती. तर हे खूप महत्त्वाचं लक्ष आहे. आपल्याला सरळ याच्यावर MCQ विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना देणारे 4 महत्त्वाचे सल्ले याच्यामध्ये आहेत. एक, संपत्ती निर्मितीवर फोकस, सरकारी हस्तक्षेप कमी करणे, रोजगार निर्मितीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या तुम्ही, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठं बँकिंग क्षेत्र असावं, म्हणजे बँकिंग क्षेत्राचा विकास सुद्धा याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे व्यापार सुलभता निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 63 आहे 2019मध्ये, तो 17मध्ये 142 होता, म्हणजे 5 वर्षात 79 जागांची सुधारणा. त्याच्यानंतर जहाजाला बंदरात येऊन सामान उतरवून बाहेर जाण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे, तर 18-19मध्ये तो कालावधी 2.48 दिवसांवर आला, जो आधी जवळपास 2010-11मध्ये 4.67 दिवस होता. तर 2 दिवसापर्यंत हा कालावधी आणला जाऊ शकतो, जेणेकरून अजून गोष्टी फ्रुटफुल होतील.
त्याच्यानंतर एखाद्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी भारतात 200 ते 250 दिवसांपर्यंतचा कालावधी कमी करता आला पाहिजे, हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. लाल फितीच्या कारभार म्हणजे रेड टेप मेकॅनिझम सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बंदूक घेण्यासाठी कमी परवाने लागतात हॉटेल चालू करण्यापेक्षा, म्हणजे तुम्ही विचार करा. ते एक्झाम्पल यांनी इथं दिलेलं आहे. बँकिंग क्षेत्र 2019 बँकीय राष्ट्रीयकरणाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे, गोल्डन ज्युबली. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं 1969 राष्ट्रीयकरण, बँका, याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. जगातल्या 100 बँकांमध्ये SBI ही एकमेव बँक आहे. SBIचा क्रमांक 55 आहे. आपल्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत जवळपास 100 बँका याच्यामध्ये असणं, 100 मध्ये 6 बँका भारतीय असणं गरजेचं होतं. 2025 मध्ये पहिल्या 100 किमान 8 भारतीय बँका असणं अपेक्षित आहे आपल्याला. तर तितकं आपण आपल्या बँकिंग क्षेत्राला पुढे घेऊन गेलं पाहिजे. शासकीय बँक आणि अशासकीय बँक, इथं तुम्हाला डिफरन्स दिलेला आहे. शासकीय बँक निराशाजनक कामगिरी आहे आणि अशासकीय म्हणजे नॉन पब्लिक सेक्टर बँक ह्या सर्वदूर पुढे आहेत. प्रति 1 रुपया 23 पैशाचा तोटा आहे बघा शासकीय बँकेला, आणि प्रति 1 रुपया 9.6% नफा आहे प्रायव्हेट बँकांना. त्याच्यानंतर शॅडो बँकिंग म्हणजे काय, वित्तीय व्यवस्थेचं जे स्वास्थ्य आहे ते बघण्यासंबंधीची एक व्यवस्था निर्माण करणे, त्याला शॅडो बँकिंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बुडीत कर्ज कमी झालं पाहिजे, त्याचे रेफरन्सेस पण की त्यांनी म्हटलं आहे समाधानकारक आहे. निर्गुंतवणुकीवर भर दिलेला आहे. HPCLचं खाजगीकरण केल्यानंतर HPCLच्या शेअरचं मूल्य वाढलेलं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. लोकांना पण हेच पाहिजे का मग. त्याच्यानंतर थालीनॉमिक्स 2006 ते 2019-20 या कालावधीतलं निरीक्षण आहे. अफोर्डेबिलिटी म्हणजे काय, परवडण्याचं प्रमाण. उत्पन्नाच्या तुलनेत अन्नपदार्थांच्या किमतीमध्ये वाढ कमी झालेली आहे. तिच्यामध्ये शाकाहारी थाळी 29% अफोर्डेबल, मांसाहारी 18%. कारण थॅलिनॉमिक्स हे सेपरेटच कन्सेप्ट दिलेला आहे, तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की महागाई, CPI वाढण्याचं कारण जे आहे ते म्हणजे अन्नपदार्थ. उदाहरणार्थ कांद्याचे भाव वाढले होते बघा मध्यंतरी. GSTचा मासिक महसूल जे असतं तर त्याचं एवढं लक्षात ठेवा की त्याचं टार्गेट जे आहे दर महिन्याला ते 1,00,000 कोटी इतकं आहे, आणि 2019 डिसेंबरपर्यंत 5 वेळा मागच्या वर्षभरात ते वाढलं होतं, म्हणजे आपण अचीव केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, कृषी क्षेत्रासाठीच्या काही शिफारसी आहेत त्या तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. एक, यांत्रिकीकरणावर भर दिला पाहिजे कृषी क्षेत्राच्या. भारत 40% फक्त यांत्रिकीकरण आहे, चीन 60% आहे, ब्राझील 75%. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सूक्ष्म सिंचन आणि अन्न साठा व्यवस्थापन यावर भर दिला पाहिजे. 79% भूजलाचा शेतीत वापर केला जातो भारतामध्ये आजच्या डेटमध्ये, तर ते आपल्याला कमी करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन की विकास दर जो आहे कृषी संबंधित याच्यात, तर कृषीचा 2.8% होता 19-20 साठी, पशुधन 7.9 आणि अन्न प्रक्रिया 5%. म्हणजे पशुधन आणि अन्न प्रक्रिया दोघांना प्रमोट करण्याची गरज आहे की फक्त कृषीवर आपण अवलंबून राहू शकत नाही, तर ते याच्यातून स्पष्ट होतं. त्याच्यानंतर विकास दराच्या बाबतीत बघा, सेवा क्षेत्र 6.9, कृषी 2.8 आणि औद्योगिक 2.5. तर हे नीट लक्षात ठेवा, इथं चूक होऊ शकते. आपल्याला असं वाटू शकतं की औद्योगिकचा कृषीपेक्षा जास्त असेल. त्याच्यानंतर पुढे आहे मानव विकास निर्देशांक 2018 मध्ये 29/129, 17 मध्ये 130 होता. त्याच्यानंतर पगारी किंवा निश्चित वेळ वेतनावर कार्य करणाऱ्या लोकांची संख्या 5% वाढली आहे ॲज पर गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर 2019-20 मध्ये 2.62 करोड नवीन रोजगार आलेले आहेत. याच्यात शहरी भागात 1.39 करोड तर ग्रामीणमध्ये 1.21 करोड इतके रोजगार आहेत. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये महिलांच्या रोजगारातलं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी होतं आहे. 15 ते 59 वर्ष वयोगटातील 60% लोक घरगुती कामामध्ये व्यस्त आहेत. नक्कीच चांगली बाब नाही आहे. पक्की घरं ग्रामीण भारतात 76%, शहरी भागात 96%. 2019 ते 29 10 वर्षाची ग्रामीण स्वच्छता रणनीती आहे. तर याच्यात लोकांचं वर्तणूक बदलणं आणि घन आणि द्रव जो कचरा आहे त्याचं व्यवस्थापन नीट करणं. मिशन इंद्रधनुष्य ऑलरेडी आपण बघितलेलं आहे इयरबुकच्या याच्यामध्ये. तर बालकांचं आणि महिलांचं प्रमाण इथं दिलेलं आहे की किती त्यांना हे झालेलं आहे वॅक्सिनेशन. माता मृत्यू दर 2012-13 मध्ये 167, 2014-16 मध्ये 130. चांगली बाब आहे. माता मृत्यू दर प्रति 1,00,000 बघितला जातो. शिक्षण सोप्या करणारे कार्यक्रम बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ, ई पाठशाळा आणि सारांश असा MCQ इथं विचारला जाऊ शकतो, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे याच्यात 2018-19 तर रेल्वेच्या बाबतीमध्ये रेल्वे टक्कर होऊन अपघाताची एकही घटना नाही आहे याच्यात 2018-19 मध्ये, तर ते लक्षात ठेवा. सडक निर्माण एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सडक निर्माणमध्ये 2014-15ला प्रति दिवसात 12 किलोमीटर सडक निर्माण होत होती. 18-19 मध्ये प्रति दिवस 30 किलोमीटरची सडक निर्माण होते. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे हवाई क्षेत्रामध्ये
18-19 हवाई प्रवासात घरगुती डोमेस्टिक 14% वाढ आहे आणि 2026-27 100 विमानतळ निर्माण करण्याचं लक्ष्य आहे. त्याच्यानंतर जहाज वाहतूक जी आहे, जलवाहतुकीमध्ये बघा आकारमानाचा विचार करता भारतात 90% जलवाहतूक ही आकारमानाच्या हिच्याने जर विचार केला तर 90% जलवाहतूक ही जलवाहतुकीतून होतं सगळं सामान. आणि किमतीचा विचार करता 70% किमतीचा माल हा जलवाहतुकीतून जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे सकल मूल्यवाढ जी आहे, तर सेवा क्षेत्राचं योगदान तिच्यात 54% आहे. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड काय असतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, हे बऱ्याचदा झालेलं आहे. मंदी असणारी क्षेत्र जी आहे, पर्यटन, व्यापार, हॉटेल, परिवहन, संचार, लोकप्रशासन, संरक्षण. एक लक्षात ठेवा, तेजी असणारे कुठले 3च आहेत, हे नीट लक्षात ठेवायचे. अदर दॅन सगळी मंदी. रिअल इस्टेट, वित्तीय, व्यावसायिक हिच्यामध्ये तेजी आहे, बाकीच्या ठिकाणी मग तुम्ही मंदीसाठी तुम्हाला ऑप्शन बाहेर काढता येतील. आता हे विकास दर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता त्याचा काही अर्थ राहिलेला नाही आहे, सगळं गडबडलं आहे. ओके. त्याच्यानंतर 2024-25 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. विकास दर याच्याकरता 8% राहणं गरजेचं आहे आणि 2032 पर्यंत 10 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. फॉरेन रिझर्व्ह जे आहेत आपले ते जवळपास 10 जानेवारी 2020 पर्यंत $461.2 बिलियन इतके होते आणि खूप आतापर्यंतचं सर्वात मोठे हेच आहे. फॉरेन रिझर्व्हमध्ये काय काय येतं, कारण स्पॉटलाईट इयरबुकचं जे पहिलं लेक्चर आहे ते नीट बघा, तिच्यात मी हे सगळ्या कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत. फॉरेन रिझर्व्हमध्ये काय काय येतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे खनन क्षेत्र जे आहे त्याचा विकास दर बघा. खनन क्षेत्र 2.9 आहे. त्याच्यानंतर विनिर्माण क्षेत्रात 3.6% आहे आणि वीजमध्ये 5.2% आहे. दिवाळखोरी वगैरे आता याच्यात बघा, भारताचे व्यापारी भागीदार देश हे महत्त्वाचं आपल्यासाठी. 1 नंबरवर अमेरिका, 2 नंबरवर चीन, 3 नंबरवर UAE, 4 नंबरवर सौदी अरेबिया, 5 नंबरवर हाँगकाँग. भारताचे व्यापारी भागीदार देश. ओके. या व्यापार किती टक्के करतात सुमारे आहे. त्याच्यानंतर आयात निर्यात, सर्वात जास्त आयात जी करतो आपण ती क्रूड पेट्रोलियम, 2 नंबरला सोनं, 3 नंबरला पेट्रोलियम उत्पाद, 4 नंबरला कोळसा, 5 नंबरला कोक आणि ब्रिकेट्स. उत्पादनात पेट्रोलियम उत्पादन रिफाईन करून विकतो आपण. मौल्यवान खडे, औषधं है ना, औषधं सध्या बघा हे चर्चेमध्ये आहे. औषध 3 नंबरला आहे, हायड्रोक्लोरोकिन, पॅरासिटामॉल. अख्ख्या जगाला वाटतोय आपण कोणाला पॅरासिटामॉल आता दिल्या होत्या, रिसेंटली न्यूजमध्ये होतं बघा. त्याच्यानंतर सोने आणि मौल्यवान धातू आणि लोह स्टील. तर हे विचारलं जाऊ शकतं कशाची आपण निर्यात किती करतो. 20 ते 26 जानेवारी कन्या सप्ताह असतो, राष्ट्रीय कन्या सप्ताह. आता हे सगळे दिवस काय मी सांगत नाही बसत तुम्हाला, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की हा एक तुम्हाला प्रश्न मी विचारला होता इंडिया एअरबुकच्या याच्यात, राष्ट्रीय निर्जंतुकीकरण दिवस कधी असतो. 10 फेब्रुवारी, डिवर्मिंग डे. ओके. याचं उत्तर आय थिंक कोणी दिलेलं नव्हतं तिथं, तर हे तुमच्यासमोर उत्तर आहे. त्याच्यानंतर 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला मुलींसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे हा. 27 फेब्रुवारी महत्त्वाचा आपला एक मराठी भाषा गौरव दिन, कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे. आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस, विज्ञानातील महिला ही संकल्पना होती. त्याच्यानंतर बजेट जे आहे, बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही बेसिक गोष्टी आहेत. बजेट संविधानात उल्लेख नाही आहे बजेट ह्या शब्दाचा. 112 कलम जे आहे आपलं ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ते महत्त्वाचं आहे, त्याच्यावरूनच सगळं हे होतं. त्याच्यानंतर याची जी हिस्ट्री आहे ती बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितली होती. 1920 मागील वर्षापासूनच त्यांनी म्हणजे पूर्ण वेळ अर्थमंत्री म्हणून काम करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चामड्याच्या पिशवी म्हणूनच्या जागी आता सुटकेसच्या जागी वही खाता ह्या कन्सेप्ट आणली होती, जी मी मागेही तुम्हाला सांगितली होती. कारण चामड्याची जी सुटकेस आहे ती ब्रिटिश याचं हे आहे प्रतीक वगैरे. 2000 पर्यंत संध्याकाळी 5 वाजता बजेट सादर व्हायचं आणि मग तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2001 पासून ते बंद केलं आणि तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता 2001 बजेट सादर केलं होतं. त्याच्यानंतर 2017 केंद्रीय बजेट जे आहे ते 1 फेब्रुवारीला सुरू झालं. 17 पासून परत रेल्वे बजेट आणि सर्वसाधारण बजेट, रेल्वेला सर्वसाधारण बजेटमध्ये विलीन करण्यात आलेलं आहे. भारतातलं सगळ्यात पहिलं बजेट 1860 सुरू झालं होतं. रेल्वे बजेटची हिस्ट्री तुम्हाला माहीत असेल. ॲकवर्थ कमिटी होती 1921 त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर 24 सुरू झालं होतं. रेल्वे बजेट हे आता सर्वसाधारण बजेटमध्ये टाका आणि समाप्त करा रेल्वे बजेट, हे विवेक दिब्रॉय समितीने सांगितलेलं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बजेट बनवण्याची प्रक्रिया वगैरे आता ती मी तुम्हाला याच्यामध्ये सगळी दिली होती, फक्त आता रिव्हिजनमध्ये त्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. 2020-21चा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प 91वा अर्थसंकल्प आहे, 73 वर्षात सादर झालेला.
आणि पिवळी साडी परिधान करून निर्मला सीतारामन यांनी तो मांडला होता. आता हे खरं तर पिवळी साडी वगैरे पण पेपरमध्ये ह्या गोष्टी 4-4, 5-5 वेळा लिहून येतात, चुकून कुणी प्रश्न विचारला तर. 2021ची बजेट संकल्पना आहे ईज ऑफ लिव्हिंग, जगणं सुकर व्हावं. हिच्यामध्ये त्यांनी महत्त्वाकांक्षी भारत, आर्थिक विकास, काळजीवाहू समाज असे 3 हेड बनवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता ॲस्पिरेशनल इंडियामध्ये कृषी, सिंचन, ग्रामविकास, निरोगीपणा, जल स्वच्छता, शिक्षण कौशल्य. इकॉनॉमीमध्ये उद्योग, व्यापार, पायाभूत सुविधा, नवीन अर्थव्यवस्था, केअरिंग सोसायटी, महिला बाल विकास, संस्कृती, पर्यटन, पर्यावरण, वातावरणातले बदल वगैरे ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. 2022पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला डबल करायचं आहे. याच्यासाठी कुठली समिती आहे, कसं करायचं, तर ते आपण समितीमध्ये रिवाईज केलं होतं, ते मला कमेंट बॉक्समध्ये आता तुम्ही सांगा. त्याच्यानंतर शेतकऱ्याला अन्नदात्यावरून ऊर्जादाता बनवायचं. जवळपास कुसुम योजना आहे, 20 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप भेट दिले जातील. पडीत जमिनीवर सोलर ऊर्जेला प्रोत्साहन द्यायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ते विकू शकतील नंतरच्या काळामध्ये हे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री किसानसाठी जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना किसान क्रेडिट कार्डमध्ये सुद्धा सामील करून घ्यायचं हिच्यामध्ये बजेटमध्ये प्रावधान आहे. किसान रेल्वे, दूध, मांस, मासे असे खराब होणारे जे काही आहेत त्याच्यासाठी PPP मोडवर किसान रेल्वे सुरू होईल आणि त्याचं पटकन ट्रान्सपोर्टेशन अजून स्पीडअप केलं जाईल. त्याच्यानंतर कृषी उडान पण सुरू केलं जाणार आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर, आणि जेणेकरून म्हणजे मोठ्या प्रमाणावर जो ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे पेरिशेबल आयटमचा कृषीशी रिलेटेड त्याच्याकरता आहे. तर किसान रेल्वे आणि कृषी उडान 2 महत्त्वाचं आहे. 2025पर्यंत दुधाचं उत्पन्न डबल करायचं आहे आपल्याला. 2025पर्यंत गुरांमधला हे आपण बघितलं होतं फूड माउथ डिसीज, ब्रुसोलिसिस, शेळ्या मेंढ्यांमधला PPR समाप्त करण्याचं लक्ष्य पण यांनी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ब्ल्यू इकॉनॉमी, निळी म्हणजे किनारी प्रदेश जे आहेत आपले तर त्याला प्रोत्साहन दिलं जाईल. SDG 14 लक्षात ठेवा है ना, निळे इकॉनॉमीशी संबंधित आहे. त्याच्यानंतर सागर मित्र योजना जी आहे तर मासे उत्पादनाला प्रोत्साहन दिलं जाईल. आणि याच्यात जे लक्ष आहे तर ते 2024-25पर्यंत 1 लाख करोड रुपयाचं मत्स्य निर्यातीचं लक्ष आहे. नाम आपल्याला माहीत आहे की सगळे बाजार जोडायचे इंटरनेटनी. फसल विमा योजना जी आहे तिच्यामध्ये जवळपास 6 करोड शेतकऱ्यांपर्यंत हा नफा गेलेला आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आता कसं असतं, ज्या योजना हिच्यामध्ये चर्चेत येतात त्या बेसिकमध्ये तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर माहीत नसलं तर ते तुम्ही माहीत करून घेणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे ती आता पण न्यूजमध्ये आहे. कोविड-19च्या फ्री टेस्ट केल्या जात आहेत आणि सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं आहे जे लोक गरीब असतील त्यांच्यासाठीच हिच्यातून झालं पाहिजे. त्याच्यानंतर 2024मध्ये 2000 प्रकारची औषधं आणि 300 सर्जिकल उपकरणं जन औषधी केंद्रांवर उपलब्ध केली जातील. 2025 क्षयरोगाचं निर्मूलनाचं आपलं लक्ष आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे मार्च 2021 150 उच्चतर शिक्षण संस्थांमध्ये अप्रेंटिसशिप, एम्बेडेड डिग्री, डिप्लोमा सुरू होणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ज्या टॉपच्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांनाच हे ऑनलाईन कार्यक्रम करण्याची, पदवी स्तराचे ऑनलाईन शिक्षण कार्यक्रम करण्याची म्हणजे परवानगी मिळणार आहे. तर ते लक्षात ठेवा, म्हणजे कुठल्याही कॉलेजला उचलला आणि दिला असं होणार नाही. 2 संस्था स्थापण्याचा प्रस्ताव दिलेला आहे बजेटमध्ये, राष्ट्रीय पोलीस विश्वविद्यालय, राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विश्वविद्यालय. त्याच्यानंतर सामाजिक कल्याण हा एक महत्त्वाचा आपल्या याच्यात आहे. तर माता मृत्यूदर कमी करण्यासाठी पोषण स्तर सुधारण्याकरता टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे, तर हे एक लक्षात ठेवा. बेटी बचाओ बेटी पढाओ कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण इंडिया इयर बुकचे जे काही रिव्हिजन मी घेतोय तिच्यामध्ये या सगळ्या स्कीम मी डिस्कस करतोय आणि त्याचे तुम्हाला तिथून एक सगळ्या गोष्टी सांगतोय, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणं अपेक्षित आहे. बेटी बचाओ बेटी पढाओची मिनिस्ट्री. जल जीवन मिशन, सर्व घरांना पाणी पुरवठा करणं हा याचा बेसिक हे आहे. 5 तळांचा विकास करायचा आहे बघा. राखीगढी हरियाणामध्ये, हस्तिनापूर उत्तर प्रदेशमध्ये, शिवसागर आसाममध्ये, धौलावीरा गुजरातमध्ये आणि आदिली चन्नलूर तमिळनाडूमध्ये आहे. याच्यावर हडप्पावर तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप वाढलेले आहेत ह्या सगळ्या याच्यामुळे. त्याच्यानंतर कोलकात्याचं जे भारतीय संग्रहालय आहे त्याचा पुनरुद्धार केला जाईल, त्याचं रिन्युएशन केलं जाईल. रांचीमध्ये जनजातीय संग्रहालयाचं स्थापना केली जाईल. लोथल हडप्पामधलं जे बंदर आहे अहमदाबाद जवळ तिथं जहाज संग्रहालय स्थापन केलं जाईल. तर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 1 मिलियनपेक्षा अधिक जनसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्वच्छ हवेसाठी प्रयत्न करत आहे केंद्र सरकार. आणि ज्या केंद्र सरकार काय करणार आहे की जे राज्य काम करतायत अशा ह्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणणार आहे. तर त्याचा अजून स्ट्रक्चर बनलेलं नाही आहे, ते ज्यावेळेस बनेल त्यावेळेस आपण घेऊ.
बँकिंग क्षेत्रासाठी आता आयकर, आता खरं तर कधी असं हिच्यावर प्रश्न विचारला गेलेला नाही आहे. 5 लाखापर्यंत 0%, 5 ते 7.5 10, 7.5 ते 10 15%, 10 ते 12.5 20%, 12.5 15 25%, 15 लाखापेक्षा जास्त 30%. एक तर जुनी कर रचना पण चालू आहे, तुम्ही याच्यानुसार पण कर भरू शकता, त्याच्यानुसार पण कर भरू शकता. पहिल्या 5 लाखावर कर नाही. त्याच्यानंतर कॉर्पोरेट कर जो आहे नवीन 20 कंपन्यांसाठी तो 15% केलेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की नवीन जे काही प्रावधान आहेत त्याचा विचार करतात जगात सर्वात कमी कॉर्पोरेट कर असणारा देश भारत असेल असं एकंदरच आपल्या अर्थमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं. सीमा शुल्क वाढवलेलं आहे बघा, पादत्राण्यांवर 10% आणि फर्निचरवर 5%. तर हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सार्वजनिक बँकांमध्ये 10 बँकांचं 4 बँकेत विलिनीकरण करण्यात येईल, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी 5 वर्षात पायाभूत संरचनेवर 100 लाख करोड रुपयाच्या गुंतवणुकीचं पण याच्यात क्लिअर केलेलं आहे गणित, की बाबा एवढी गुंतवणूक आपण करू. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे 2023पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष आहे. त्याच्यानंतर 27,000 किलोमीटर रेल्वे रुळांचं विद्युतीकरण करण्याचं लक्ष आहे. हवाई वाहतुकीचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये उडान योजना 2024पर्यंत 100 विमानतळांचा विकास केला जाईल याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे भारत नेटमध्ये फायबर टू होम कनेक्शन 1 लाख ग्रामपंचायती 2020-21पर्यंत त्यांना इंटरनेट जोडलं जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की स्टार्टअप्ससाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारले जातील. नॉलेज ट्रान्सलेशन क्लस्टर प्रत्येक प्रौद्योगिकी क्षेत्रामध्ये स्थापन केलं जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे हार्बरिंग टेस्ट बेड आणि लहान विनिर्माण युनिटची स्थापना आधारभूत संरचना आणि प्रौद्योगिकी क्लस्टरांचा स्तर उंचावण्याकरता केली जाणार आहे, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर GDP ॲट करंट प्राईसचा जर तुम्ही विचार केला तर भारत ही जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, त्याच्यानंतर भारत. GDP ॲट करंट प्राईस. ओके, तर भारताची जी अर्थव्यवस्था आजच्या डेटमध्ये आहे ती $2.9 ट्रिलियन आहे, ती आपल्याला 5 ट्रिलियनपर्यंत न्यायची आहे 2024-25मध्ये. नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प हा जो प्रोग्राम सगळा झाला होता, तर ट्रम्प हे भारत भेटीवर आले होते. ट्रम्प सध्या फार चर्चेच्या याच्यात आहेत आणि याच्यावर पण मोदी तिकडे जाऊन आलेले आहेत म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 24-25 फेब्रुवारी भारतात होते. एअरफोर्स 1 या विमानातून ते भारतात आले होते. त्यांनी तेव्हा ट्विट केलं होतं, हम भारत आने के लिए तत्पर है, हम रास्ते में है, कुछ ही घंटों में सब मिलेंगे. आणि त्याला नरेंद्र मोदींनी अतिथी देवो भव असा रिप्लाय दिला होता. त्याच्यानंतर याच्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय तर यांनी रोड शो केला होता. तो रोड शो 22 किलोमीटरचा रोड शो होता. दी बीस्ट नावाची अतिसुरक्षित गाडी तिच्यामधून त्यांनी रोड शो केला है ना. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वापरतात ही गाडी. त्याच्यानंतर साबरमती आश्रमाला त्यांनी भेट दिली होती. साबरमती आश्रमामध्ये गांधीजींचं वास्तव्य 1917 ते 1930 होतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांनी जो फीडबॅक दिला होता तिथल्या याच्यावर, तर तिच्यामध्ये संदेश पुस्तिका जी होती तर तिच्यात माय ग्रेट फ्रेंड प्राईम मिनिस्टर मोदी थँक्यू फॉर दिस वंडरफुल व्हिजिट असं लिहिलं होतं, पण गांधीजींचा उल्लेख केला नव्हता. तो नंतरच्या याच्यात त्यांनी केला होता. हृदय कुंज 15 मिनिट. आता जिथं ॲक्च्युली गांधीजी राहायचे ती जी खोली आहे तिथली साबरमती आश्रमातली ती हृदय कुंज आहे. मला जर फोटो मिळाला, मी गेलो होतो तेव्हाचा, तर मी नक्की तो शेअर करेल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, गांधीजी साबरमती आश्रमामध्ये नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना 3 वस्तू भेट दिल्या होत्या. गांधीजींची 3 माकडं, चरखा आणि गांधीजींचं आत्मचरित्र, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2014 ते 2018मध्ये अहमदाबादला भेट देणारे विदेशी नेतृत्व कोण कोण होतं? चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नमस्ते ट्रम्प मेळावा जो झाला होता तो सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम, मोतेरा स्टेडियम जे आहे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम तिथं झाला, तर ते एक महत्त्वाचं आहे. आणि याचा आधी नाव जे होतं खरं तर केमछो ट्रम्प असं होतं, नंतर नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प केलं गेलं, कारण केमछो ट्रम्प म्हटल्यानंतर फक्त गुजरातचा संबंध येतो, तर त्याकरता हे नाव बदललं गेलं होतं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की यांनी ताजमहलाला सुद्धा भेट दिली होती, तर ते एक लक्षात ठेवा. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलॅनिया ट्रम्प. ओके, दिल्लीत हॉटेल मौर्य येथे त्यांचा मुक्काम होता, तर ते एक लक्षात ठेवा. राष्ट्रपती भवनामध्ये यांना मानवंदना देण्यात आली, गॉड ऑफ ऑनर. त्याच्यानंतर अमेरिका आणि भारत यांच्या $3 अब्ज संरक्षण करार सुद्धा झाला होता. 14 MH-60R हेलिकॉप्टर्स आणि 6 AH-64E अपाचे हेलिकॉप्टर्स असा हा करार आहे. त्याच्यानंतर
हैदराबाद हाऊस नवी दिल्ली जे आहे तिथं त्यांच्यामध्ये चर्चाही झाली, दोन्ही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलं गेलं होतं. राजघाटावर ते गेले होते, गांधीजींना आदरांजली वाहिली त्यांनी, वृक्षारोपण केलं गेलं. तर नोंदवहीमध्ये त्यांनी लिहिलं होतं की महात्मा गांधीजींसारख्या महापुरुषाचा दृष्टिकोन आणि सार्वभौम विलक्षण देश असलेल्या भारताच्या पाठीशी अमेरिका खंबीरपणे उभी आहे. त्याच्यानंतर मेलानिया ट्रम्प यांनी सर्वोदय माध्यमिक शाळा जी आहे मोतीबागची दिल्ली, तर तिथं भेट दिली होती त्यांनी. तर त्यांनी हॅपीनेस क्लास, योगा सत्र, वाचन कक्ष याला भेट दिली होती. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ती म्हणजे इन्वाका ट्रम्प ज्या आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या, त्यांच्या वेशभूषेच्या बाबतीमध्ये पश्चिम बंगालमधल्या रेशमापासून तयार केलेली शेरवानी त्यांनी परिधान केली होती, अनिता डोंगरे यांनी निर्मित केलेली. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, भारतामध्ये एकूण रेशमाचे जेवढे प्रकार आहेत ते त्याच्यापैकी किती भारतामध्ये सापडतात आणि सर्वात जास्त प्रमाण ते कुठल्या याचं आहे ते पण तुम्ही मला सांगा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, ट्रम्प यांच्यावर एक बाहुबलीचं चित्रफित तयार करण्यात आलेली होती. तर सगळ्या जगाच्या शांततेच्या प्रयत्नांचे तारणहार ते आहेत असं चित्रफितीद्वारे सूचित करण्यात आलं होतं. आणि या तारणहारांनीच आता जेव्हा गरज आहे तेव्हा WHO सगळी जी काही देणी होती, म्हणजे अमेरिका जी काही मदत WHO करतं ती थांबवलेली आहे आता. त्याच्यानंतर गुजरातच्या विधानसभा अर्थसंकल्पाची तारीख जी 26 फेब्रुवारी होती ती याच्यामुळे बदलण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम मोढेरा अहमदाबाद याची 1.10 लाख म्हणजे जवळपास 1,10,000 एवढी क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट स्टेडियम जे आहे ऑस्ट्रेलिया त्याच्यापेक्षा मोठं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे CAA, NPR आणि NRC. CAA मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान बिगर मुस्लिम व्यक्ती जे आहेत, हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारसी यांना भारतीय नागरिकत्व देण्यासंबंधीचा हा करार आहे. ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे आणि हे इयरबुकमध्ये फार डिटेल होतं. याच्यात सिम्पली तुम्हाला दिलेलं आहे NPR, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांना शोधणे हा याचा उद्देश आहे. आणि पुढचं जे आहे ते म्हणजे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, त्याच्यामध्ये भारतातील आणि भारताबाहेरील नागरिकांची नोंदणी करणं, डेमोग्राफिक माहितीची डिजिटल स्वरूपात नोंदणी करायची असं तिच्यामध्ये आहे. तर या सर्वांच्या बाबत खूपच जो काही विरोध चालू होता CAA आणि त्या सगळ्या बाबतीत, तर तो शाहीनबाग दिल्ली, त्याच्यानंतर शांतीबाग गया बिहार. शाहीनबाग खूप चर्चेत होतं, माहीत पाहिजे आपल्याला. ऑक्युपाय गेटवे ही एक विद्यार्थ्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मुंबईत 5 जानेवारीला ही सुरू केली होती चळवळ. ओके, आणि ती 7 जानेवारीला मागे घेण्यात आली होती. त्याचे बरेचसे रिझन आहे. त्याच्यानंतर फ्री काश्मीर लिहिलेला फलक मेहक मिर्झा प्रभू यांनी धरला होता हातामध्ये, तर तो पण एक इश्यू होता. त्याच्यानंतर केरळ हे पहिलं राज्य आहे सुधारित नागरिकत्व कायद्याला आव्हान देणारं. हे MCQ साठी आता हे सिंपल 1 लाईनर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पंजाब, सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधी विधानसभेमध्ये ठराव पास करणारं हे दुसरं राज्य आहे केरळ पाठोपाठ. त्याच्यानंतर राजस्थान हे तिसरं राज्य आहे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अगेन्स्ट ठराव पास करणारं. पश्चिम बंगाल हे चौथं राज्य आहे. बघा, केरळ, त्याच्यानंतर पंजाब, त्याच्यानंतर राजस्थान, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल. पुढचं जे आहे पुडुचेरी, ते म्हणजे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ठराव पारित करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे हा. उत्तर प्रदेश सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ठराव करणारं पहिलं राज्य आहे पहा. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे गांधी शांती यात्रा, राष्ट्रमंचच्या याच्यानी काढण्यात आली होती ती, माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा. ओके, तर हेच होते ज्यांनी 2001 मध्ये 11 वाजता बजेट हे केलं होतं जेव्हा आपण चेंज केलं होतं टायमिंग. त्याच्यानंतर 305 नामवंतांनी सरकारला निवेदनसुद्धा दिलं होतं की या सगळ्या CAA आणि त्या सगळ्या बेसिसवर की गव्हर्नमेंटने याच्यामध्ये थोडी नरमाईची भूमिका घ्यावी आणि चेंजेस स्वीकारावे. लोकशाहीतील असहमती ही लोकशाहीच्या सेफ्टी वॉल असते असं न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं होतं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की काँग्रेस जे आहे ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे गेलं होतं. त्याच्यामुळे आपल्या प्रीसाठी MCQ म्हणून मानवाधिकार आयोग प्रत्येकाने करून ठेवा. त्याच्यानंतर युरोपियन युनियन जी आहे तर त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात 6 ठराव मांडले होते. तर युरोपियन युनियन एक लक्षात ठेवा. फ्रान्सनी म्हटलं होतं CAA ही भारताची अंतर्गत बाब आहे, तर ते पण एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर याच्यात दिल्लीवर दंगे पण झाले होते आणि दंगे हळूहळू मग 23 फेब्रुवारीपासून हिंसाचार होता दिल्लीमध्ये आणि तो हळूहळू कमी झाला.
ह्याच काळामध्ये जेव्हा हे आले होते ट्रम्प, तर त्याच्यानंतर 26 ते 29 फेब्रुवारी 4 दिवसांची भारत भेट म्यानमारचे अध्यक्ष यू विन मिंट यांनी दिली होती, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला तो COP13, CMS COP13 हे तुमच्यासमोर आहे की याचं जे बोधचिन्ह होतं तो होता GB द ग्रेट. आता हे ग्रेट इंडियन बस्टर्ड याचं चित्र आहे. ग्रेट इंडियन बस्टर्ड संबंधीचं एक लेक्चर एन्व्हायरमेंटच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल की जे खूपच आपण प्रॉपरली वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की COP13 जे होतं ते भारतामध्ये झालं गांधीनगरला, आणि त्याच्याकरता हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज टू द कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पेसीस, स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांसंबंधीचं हे होतं. आणि याचा जो बेस आहे तो म्हणजे बोन करार जो आहे, तर बोन करार हा 1983 जर्मनीच्या बोन शहरात झाला होता. भारत 1983 पासून या कराराचा भाग आहे. एकूण सदस्य देश जे आहेत ते 129 आहेत. आणि स्थलांतर करणाऱ्यांच्या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासंबंधी करारासाठीची ही यंत्रणा आहे. तर COP13 17 ते 23 फेब्रुवारी 2020 झालं होतं गांधीनगर गुजरात. याची संकल्पना जी होती ती म्हणजे स्थलांतर करणाऱ्या प्रजाती पृथ्वीला जोडतात, आपण सर्व मिळून त्यांचे स्वागत करूया. ओके, तर ही याची संकल्पना होती. याचा शुभंकर जो होता तो मी तुम्हाला सांगितला की GB द ग्रेट इंडियन बस्टर्ड, माठढोक पक्षी. हे बोधचिन्ह जे होतं ते कोलम या दक्षिण भारतातील पारंपरिक कला प्रकाराचं बनवलेलं आहे. तर हा MCQ साठी महत्त्वाचं आहे बघा, कोलम. सहभागी देश 129 आहेत. दर 3 वर्षांनी याचं आयोजन होतं. 2020 ते 23 भारताकडे अध्यक्षपद आहे. आता जागतिक संरक्षण यादीत 10 प्रजाती नव्याने समाविष्ट केलेल्या आहेत. तिच्यात 3 प्रजाती भारतीय आहेत. एक आशियाई हत्ती हा इंडेंजर्ड आहे. बेंगॉल फ्लोरिगन हा पक्षी जो आहे तो क्रिटिकली इंडेंजर आहे. आणि ग्रेट इंडियन बस्टार्ड हे सुद्धा क्रिटिकली इंडेंजर्ड आहे. या 3 ज्या प्रजाती होत्या तर त्या भारताद्वारे याच्यामध्ये इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत जागतिक संरक्षण यादीत. आशियाई हत्ती, बेंगॉल फ्लोरिकन अँड ग्रेट इंडियन बस्टर्ड. ओके, त्याच्यानंतर मग बाकीच्या देशांचे आहेत जगवार, है ना, ते एवढं काही आपल्याला हे नाही. बाकीच्या 10 होत्या टोटल, तर त्या बाकीच्या देशांची पण मी यादी दिली होती. जवळपास 12 प्रजाती ज्या आहेत त्यांच्या संरक्षणासाठी या कृतीचा अवलंब केला जाणार आहे. तिच्यात गंगा नदी डॉल्फिन असेल, गॅबॉन असेल, जिराफ असेल. तर भारताने गंगा नदी डॉल्फिनचा प्रस्ताव याच्यासाठी दिला होता. संरक्षण यादी आणि त्या सगळ्या गोष्टींच्याच बेसिसवर त्याचं काम करायचं. COP13चे सदिच्छा दूत जे आहेत 2020 ते 23 तिच्यामध्ये भारतीय व्यक्ती आहे रणदीप हुड्डा, जलचर प्राण्यांसाठी सदिच्छा दूत. त्याच्यानंतर सॅच डेंच आकाशात उडणाऱ्या एव्हियनसाठी, आणि आयाक रेडमॉक भूचर प्राण्यांसाठी. तर हे लक्षात ठेवा की CMS COP13चे सदिच्छा दूत तिच्यामध्ये जलचर प्राण्यांसाठीची व्यक्ती जी आहे ती रणदीप हुडा, तुम्हाला माहीत असेल है ना. सुष्मिता सेन माहीत असले की रणदीप हुडा माहीत असतो बा. त्याच्यानंतर 2015 स्थापन झालेल्या CMS ऊर्जा कार्यगटाची कामगिरी आणि त्याच्यावर पण चर्चासत्र याच्यामध्ये झालं होतं. CMS अंतर्गत भारतातल्या एकूण 173 प्रजातींना संरक्षण दिलेलं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आता काही लिगली नॉन बाइंडिंग ट्रीटीज आहे की ज्यात बंधनकारक नाही आहे, तिच्यावर भारताने स्वाक्षरी केलेली आहे. तिच्यात मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग CMU, संवर्धन व्यवस्था कशावर, सायबेरियन क्रेन आहे 1998, मरीन टर्टल 2007, डुगांग 2008, रॅप्टर्स 2016. हा डुगांग प्राणी आपण बघितला होता बघा, आठवत असेल तुम्हाला तर, पर्यावरणाच्या याच्यामध्ये इयरबुक स्पॉटलाईटमध्ये. त्याच्यानंतर भारत जो आहे तो या सेंट्रल एशियन फ्लायवेच्या अंतर्गत येतो, ज्यात 182 स्थलांतरित पाणथळ पक्ष्यांचा समावेश आहे. 29 जागतिक संकटग्रस्त प्रजाती याच्यामध्ये आहेत. आता यांचा अहवाल पण आहे एक, तो म्हणजे लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्स, तर ते एक महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की जर या क्षणी आपण सगळ्या पृथ्वीला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी थांबवल्यात तर पृथ्वीला पूर्ववत होण्यासाठी 5 ते 7 मिलियन वर्षे लागतील. म्हणजे मानवाने किती त्याची हे करून ठेवलेली असेल, वाट लावली असेल, ते तुम्ही बघा. त्याच्यानंतर भारताने वन्यजीव संवर्धनाखाली राष्ट्रीय वन्यजीव कृती योजना आखली आहे, ज्याचा कालावधी 2017 ते 2031 आहे. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली होती. 70 जागांसाठी मतदान 8 फेब्रुवारी 2020 झालं होतं. आणि एकंदर त्याचा जो रिझल्ट आहे तो तुमच्या समोर आहे. तिच्यामध्ये आप परत एकदा सत्तेत आलेलं आहे. 2020 62 जागा मिळालेल्या आहे, 15 67 मिळाल्या होत्या. आणि ह्या ज्या 5 जागा ज्या कमी झालेल्या आहेत त्या BJPला मिळाल्या आहेत, 3 च्या 8. काँग्रेस बदकावरच आहे अजून.
काँग्रेसच्या 63 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे. तर खरंच आता शीला दीक्षित वरून विचार करत असतील की काय करतायत ही लोक. अरविंद केजरीवाल, शीला दीक्षित है ना, यांचे पण चर्चा महत्त्वाची व्यक्ती आहे, निधन झालेलं आहे, आपल्याला विचारलं जाऊ शकतं. दिल्लीचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले अरविंद केजरीवाल, तर ते एक लक्षात ठेवा. फटाक्यांना स्थान नव्हतं आपच्या याच्यामध्ये, फटाके वाजवण्यात आलेले नाही आहे विजयामध्ये, तर ते पण त्यांनी एक क्लिअर करून ठेवलं होतं. मे 2019 जी लोकसभेची निवडणूक झाली होती तिच्यात मात्र 7 पैकी 7 जागा ज्या होत्या त्या भाजपला होत्या. आणि तुम्ही जर बघितलं तर सर्वात कमी मतदान लोकसभेसाठी आपला होतं. ओके, आगामी निवडणुका कुठल्या आहेत? ऑक्टोबर 2020 बिहारची निवडणूक आहे विधानसभा. मार्च-एप्रिल 2021 पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुचेरी, तर ह्या सगळ्या आगामी निवडणुका आहे. त्याच्यानंतर करोना. आता करोना याच्याबद्दल आपण बरीच रोज माहिती घेतो. तर सुरुवातीच्या काळात जे बेसिक होतं, एक तर WHO करोनाच्या बाबतीत काय म्हणतं, इट इज अ लार्ज फॅमिली ऑफ व्हायरस, हायली जेनेटिक म्युटेशन रेट. याचा जेनेटिक म्युटेशन रेट म्हणजे पटापट ते जलद गतीने म्युटेशन करतं. रॅपिडली डेव्हलप रेजिस्टन्स टू न्यू ड्रग, जे काही ड्रग्ज दिले जातात त्याला रेजिस्टन्स पटकन त्याच्यामध्ये निर्माण होतो. आता हे WHOने सुरुवातीच्या काळात म्हटलं होतं. करोनाचं जेनेटिक मटेरियल जे आहे ते प्रोटिक स्पाईक, त्याचं आवरण त्याला असतं. आणि करोना शब्दाची उत्पत्ती जी आहे तो करोना व्हायरस राजाच्या ताजसारखा दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला करोना असं म्हटलं जातं. राजाच्या डोक्यावर जो मुकुट असतो तसं ते दिसतं. सुरुवात चीनच्या वुहान शहरात, हुबई प्रांताची राजधानी आहे वुहान. आणि वुहानचं बेसिक आहे ते वटवा घूळ हे ते बऱ्याच गोष्टी खातात तिथं, काहीही खातात, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही असं काही खातात. यूट्यूबवर बघा तुम्ही चायनाचं फूड, मग तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर सार्स, सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम व्हायरस, 2002-2003 चीनमध्ये पसरला होता. जवळपास 774 लोकांचा मृत्यू याच्यात झाला होता. सिवेट कॅट जी असते त्याच्याद्वारे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम प्रसरला होता. त्याच्यानंतर मर्स जे आहे, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम, 2012 उंटाद्वारे मर्सचं संक्रमण झालं होतं. 6 व्हायरस आतापर्यंत करोनाचे माहीत होते, तिच्यात कोविड-19 जो आहे तो 7वा आता. ओके, तर आता एकूण 7 व्हायरस माहीत झालेत. मग आता याचे जे लक्षणं आहेत ते म्हणजे सगळ्यात बेसिक घसा खवखवणे, ताप येणे, श्वास घ्यायला प्रॉब्लेम येणे, म्हणजे निमोनिया, ब्रॉन्कायटिस पण हिच्यामध्ये होतो. तर ह्या बेसिक गोष्टी हिच्यामध्ये आहेत, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2019 नोवेल कोरोना विषाणू जो आहे तो सार्स फॅमिलीतलाच विषाणू आहे, कोरोना विरिडी. तर लस याची जी आहे ती जवळपास WHOने आता सांगितलेलं आहे 18 months. ओके, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बराच याला वेळ लागू शकतो. 31 डिसेंबर 2019 करोनाची पहिली केस, पहिला रुग्ण. 30 जानेवारी 2020 WHOने वैश्विक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. ही 6वी आणीबाणी आहे. मी तुम्हाला इबोलाच्या हिच्यामध्ये सांगितल्या होत्या आणीबाणी कशा कशा आलेल्या आहेत. जर तुम्ही इबोलाच लेक्चर बघितलं नसेल तर नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की 6 आणीबाणी सिक्वेन्सनी कशा आलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन हिच्यामध्ये भारतात सर्वप्रथम केरळमध्ये करोनाचा रुग्ण आढळला होता. आणि बऱ्याचशा क्रीडा स्पर्धा मग कॅन्सल झाल्या. त्या काळामध्ये भारताने सायप्रसमधला विश्वचषकातून माघार घेतली होती नेमबाजीच्या. डायमंड प्रिन्सेस जहाजावर 3 भारतीयांना करोनाचा संसर्ग झाला होता. तर त्यावेळेस एक फार नवीन होतं COVID, कोविड-19चं नामकरण जे झालेलं आहे तर ते म्हणजे कोरोना व्हायरस डिसीज 2019 म्हणून हे कोविड-19. ओके, हाँगकाँगमध्ये आणीबाणी लागू झाली होती 25 जानेवारीला. त्याच्यानंतर दक्षिण कोरियात पण त्याचा प्रसार त्या काळात झाला होता की दाएगू नावाचं शहर आहे, चेओंगडोगो नावाचं शहर आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की आजारांचे 3 प्रकार जे हे केलं जातं की त्यावेळेस पॅन्डेमिक WHOने डिक्लेअर नव्हतं केलं पण नंतरच्या काळात केलं. जगात सर्वत्र प्रसरला जातो ज्या वेळेस म्हणजे खूप साऱ्या देशांमध्ये, तेव्हा तो पॅन्डेमिक होतो. इंडेमिक म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागापुरता मर्यादित आहे, मलेरिया वगैरे TB इंडेमिक म्हटलं जातं. इपिडेमिक म्हणजे काय, एखाद्या खंडापुरता मर्यादित आहे, म्हणजे आफ्रिकेत इबोलाचा प्रभाव अधिक आहे, इपिडेमिक आहे. पॅन्डेमिक म्हणजे काय, जगात सर्वत्र. आणि आज तुम्ही बघू शकता की कितीतरी देशांमध्ये, जवळपास सर्वच देशांमध्ये कोविड-19 पसरलेला आहे, तर तो पॅन्डेमिक डिक्लेअर झाला. भारतातल्या पक्ष्यांच्या स्थितीवर पण अहवाल आला होता 2020. तिच्यामध्ये घट झालेले जे पक्षी आहेत म्हणजे ज्यांच्यावर संकट आहे असे शिकारी पक्षी, समुद्र किनाऱ्यावरील स्थलांतरित पक्षी जसं छोटा निखार, कॉमन ग्रीन शॅक, ओरिएंटल स्कायलार्क असे जे होते ते जास्त नष्ट झालेले आहेत किंवा घट झालेली आहे तिच्यामध्ये. उपाययोजना काय केल्या पाहिजे, एक संवर्धन केलं पाहिजे स्थानिक जागतिक पातळीवर, नागरिकांमध्ये जागरूकता, संशोधक व सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन काम करणं.
तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या होत्या. आपण जानेवारी फेब्रुवारीच्या याच्यात हे एवढं येत्या काळात अजून सगळं रिव्हिजन बघणार आहोत. स्पॉटलाईटला तुम्ही जे प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.